कृषी सहाय्यकांच्या आजपासून काम बंद. 8,500 कर्मचारी आंदोलनात सहभागी. कृषी विभागासमोर ठेवलेल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे राज्यातील सुमारे 8,500 कृषी सहाय्यकांनी गुरुवार तारीख 15 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची गैरसोय होणार असल्यामुळे आंदोलन करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 20,000हून अधिक कर्मचारी असलेल्या कृषी विभागात क्षेत्रीय पातळीवर सर्वात मोठे मनुष्यबळ कृषी सहाय्यकांचे आहे. सध्या सहाय्यकांचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना करीत आहे. कोरेगाव तालुका महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष हेमगौरी ढेरे, सचिव श्री मनोज माने, कार्याध्यक्ष सचिन गुरव, जिल्हा प्रतिनिधी गणपत गायकवाड, श्रीमती अंजली फडतरे व तालुका कृषी सहाय्यक संघटनेचे सर्व सभासद यांनी आज कोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपाचे निवेदन देऊन जोरदार घोषणाबाजी केली. या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये 100% सहभागी होणार आहे. जोपर्यंत न्याय मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संप चालू राहील अशी माहिती हेमगौरी ढेरे यांनी दिली. लवकर तोडगा नाही निघाला तर राज्यातील कृषी पर्यवेक्षक देखील 19 मे पासून आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्यातील कृषी अधिकारीही 21 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होतील असे अध्यक्ष हितेंद्र पगार यांनी अगोदरच जाहीर केले आहे. आज गुरुवार 15 मे 2025 पासून आपलं जे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा आपल्या विविध मागण्यांकरता जो बेमुदत संप आहे त्यामध्ये कोरेगाव तालुका कृषी सहाय्यक संघटना 100% सहभागी आहे. आपली काही आपण घोषवाक्य घेऊयात. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा विजय असो. हमारी युनियन हमारी ताकद. हम सब एक है. कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हम सब एक है. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा कोरेगाव आज 15 मे पासून जो राज्यव्यापी बेमुदत संप सुरू होत आहे त्याच्यामध्ये आम्ही 100% कोरेगाव तालुका सहभागी आहोत. आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे करावे. कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असून सुद्धा कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नाही. कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाज करण्यासाठी कृषीचा मदतनीस देणे हे एक मागणी आहे. त्याचबरोबर निविष्ठा वाटपासंदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्याच्यामध्ये सुसूत्रता येत नाही. कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार हा सहन करावा लागतोय. तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये विविध योजनांमध्ये कृषी सहाय्यक यांना वाहतूक भाड्याची तरतूद करावी किंवा निविष्ठा या वाटप परमिटद्वारे करावे. अन्यथा यावर्षीच्या निविष्ठांच्या वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल. त्याचबरोबर कृषी विभागाचा आकृतीबंधास तात्काळ मंजुरी द्यावी आणि त्यामधले कृषी पर्यवेक्षक ही पदं आहेत वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमधली जी कुंठितावस्था आहे ती दूर करावी आणि महसूल विभागाप्रमाणेच आकृतीबंध हा करण्यात यावा. कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण 4:1 याप्रमाणे करावे.